स्टुडंट्स, मागच्या लेक्चरपर्यंत आपण डायमेन्शनल अनालिसिसचा फर्स्ट यूज बघितला होता. काय होता? टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल क्वांटिटी. ओके, आता आपण सेकंड यूज बघणार आहे. ओके, काय बघणार आहे आपण? सेकंड यूज काय आहे आपला? सेकंड यूज काय? डिराइव्ह रिलेशन बिटवीन the physical quantities. ओके, काय करणार आहे आपण? रिलेशन काढणार आहे फिजिकल क्वांटिटीज मध्ये. ओके, आपल्याला जेव्हा रिलेशन काढायचं असतं, एखादा फॉर्म्युला तयार करायचा असतो, तेव्हा आपल्याला काहीतरी त्याच्यामधलं रिलेशन पाहिजे. ओके, की ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, ते 4 टाइम्स आहे एखाद्याच्या. तर असे जे फॉर्म्युलाज असतात त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागतं? रिलेशन काढायला लागतं. आणि हे रिलेशन काढण्यासाठी आपण डायमेन्शनल अनालिसिसचा यूज घेतो. काय करतो? डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करतो. बरं, फॉर एक्झाम्पल तुम्ही पेंडुलम बघितला असणार. ओके, काय बघितलं असणार? पेंडुलम. पेंडुलमला आपण काय करणार? काय करतो आपण? इकडनं त्याला फोर्स करतो आणि हे पेंडुलम काय करतं? असं वरती जातं, इथनं परत मागं येतं. बरोबर, असं मागं पुढं होत जातं. बरोबर, तर आपल्याला काय करायचं? आपण जे एक्झाम्पल बघणार आहे, आपल्याला याचा टाइम पिरियड काढायचा. काय काढायचा? टाइम पिरियड काढायचा. काय काढायचं आहे? टाइम पिरियड. तर टाइम पिरियड काय असतो? टाइम पिरियड काय असणार? सपोज तुम्ही इथनं स्टार्ट केला, हा पेंडुलम इथं जाणार, परत इथं येणार. हा जो टोटल टाइम लागणार आहे, सपोज इथं t इज इक्वल टू 0. ओके, टाइम t इज इक्वल टू 0 सेकंड्स आहेत. ओके, इथंपर्यंत गेला t इज इक्वल टू 1 सेकंड. ओके, 1 सेकंदापर्यंत. परत इथं आला t इज इक्वल टू 2 सेकंड झालं. ओके, तर ह्याचा टाइम पिरियड किती झाला? 2 सेकंड्स. काय झालं? 2 सेकंड्स. टाइम पिरियड म्हणजे काय असतं? एका पोझिशनवरनं दुसऱ्या पोझिशनवर जाणे आणि तिथून परत त्याच पोझिशनवर, ओरिजिनल पोझिशनवर येणे, ह्यासाठी जो टाइम लागतो आपल्याला, त्याला आपण काय म्हणतो? टाइम पिरियड. काय म्हणतो आपण त्याला? टाइम पिरियड. काय असतो? एका पोझिशनवरनं दुसऱ्या पोझिशनवर जाणे आणि त्या पोझिशनवरनं परत त्याच सेम ओरिजिनल पोझिशनवर येण्यासाठी जो टाइम लागत असतो, त्याला आपण काय म्हणत असतो? टाइम पिरियड. काय म्हणत असतो? टाइम पिरियड. टाइम पिरियड काढायचं आहे. बट टाइम पिरियड काढताना आपण टाइम पिरियडला टी न डिनोट करतो. बट टाइम पिरियड काढताना काय झालं? आता याचं काढणार कसं? तर आपण स्टार्टिंग काय करतो की हा जो मास आहे, ह्याला काहीतरी आपण काय केलंय? मास खालती लटकवलेला आहे. बरोबर, सायंटिस्ट काय केलं? मास चेंज केलं, लेंथ सेम ठेवली. ओके, ही लेंथ आहे, त्याची जी लेंथ असते फ्रॉम पॉइंट, ओके, ह्या पॉईंटवरनं जी ही इथंपर्यंत जी लेंथ आहे, टोटल लेंथ आहे, स्ट्रिंगची जी लेंथ आहे, आपण काय केलं? दोरीनं बांधलेलं आहे. बरोबर, काय केलंय? दोरीनं बांधलेलं आहे. आता ही दोरीनं बांधलेलीची लेंथ किती आहे? एल आहे. किती आहे? एल आहे. बर, ही जी लेंथ आहे त्याला आपण एल म्हणू. तर सायंटिस्ट काय करतात? फर्स्ट टाइम काय करणार? मास चेंज करणार. काय करणार? मास चेंज करणार. बरं, मास पहिला 1 किलोचा लावला. बरोबर, मग नंतर 2 किलोचा एक बॉल लावला, नंतर 3 किलोचा एक बॉल लावला. बरोबर, मग लेंथ सेम ठेवली. ओके, लेंथ काय केली? सेम ठेवली. बरं, आणि काय केलं? त्याला स्विंग केलं. काय केलं? स्विंग केलं. बरं, हे स्विंग केल्यानंतर आपल्याला कळून येतं की तुम्ही मास कसंही चेंज केला. काय? मास कसंही चेंज केला तर आपलं काय? टाइम पिरियड चेंज होत नाही. आपला काय? टाइम पिरियड काय असतो? चेंज होत नाही. ते सेमच टाइम पिरियड राहतं. तुम्ही एक केजीचा जरी लावला तरी माझा टाइम पिरियड किती असणार? 2 सेकंड. 2 केजीचा जरी लावला तरी माझा टाइम पिरियड किती असणार? 2 सेकंड. 4 केजीचा लावला तरी माझा काय असणार? टाइम पिरियड 2 सेकंड्स. ओके, तर मास चेंज केल्यानंतर आपला टाइम पिरियड चेंज होत नाही. मग एकतर फिक्स आहे की आपलं मासवर डिपेंडेंट नाही. ओके, टाइम काय आहे? इंडिपेंडेंट ऑफ मास आहे, म्हणजे डिपेंड नाही करत. मास कितीही चेंज केला तर आपलं काय असतं? टाइम पिरियड चेंज होणार नाही. बरं, मग हे काय करतात सायंटिस्ट लोक? काय करणार मग नंतर ना दुसरा? मग ते काय करतात? मास कॉन्स्टंट ठेवतात. माझा मास किती राहणार आता? 1 kg राहणार. किती राहणार? 1 kg. बरं, आता लेंथ चेंज करतात. पहिला लेंथ घेतात 1 मीटर, मग 2 मीटर, मग 4 मीटर, असं चेंज करत जातात. काय करत जातात? चेंज करत जातात. मग असं कळून येतं जेव्हा हे लेंथ चेंज करत जातो आपण, तेव्हा परत आपण काय घेतो? रिडिंग्स घेतो. कसल्या? टाइम पिरियडच्या. कसल्या घेतो? टाइम पिरियडच्या. मग आता तेव्हा असं कळून येतं की जेव्हा आपण लेंथ चेंज करतो 1 मीटर, 2 मीटर, 4 मीटर, तेव्हा टाइम पिरियड चेंज होतो.
ओके, तेव्हा काय होतं, टाइम पिरियड चेंज होतो. तर त्याला आपण काय म्हणणार, टी इज डिपेंडेंट अपॉन लेंथ. ओके, टी इज डिपेंडेंट अपॉन लेंथ. खरं कसं आहे हे माहिती नाही. ओके, ते लिनियरली डिपेंडेंट आहे, इनव्हर्सली डिपेंडेंट आहे की समटाइम्स डिपेंडेंट आहे हे काय माहिती नाही. म्हणून आपण काय घेणार, L⁻A घेणार. काय घेणार, L⁻A घेणार. थोडंसं मोठं लिहितो म्हणजे दिसणार. L⁻A घेणार. काय घेणार, L⁻A. ओके, बरं, हे झालं एक एक्सपेरिमेंट सक्सेसफुल. आपल्याला एक माहिती पडलं की लेंथवर डिपेंड करतं. मग आपण लेंथ आणि मास सेम ठेवला. लेंथ पण काय केलं आपण 1 मीटर ठेवलं. आता आपण काय करणार, ग्रॅव्हिटी चेंज करतो. काय करतो, ग्रॅव्हिटी काय असते, एक्सेलरेशन असतं. काय असतं, एक्सेलरेशन. काय असतं, ग्रॅव्हिटी इज वन टाइप ऑफ एक्सेलरेशन. काय असतं, इज वन टाइप ऑफ एक्सेलरेशन. आपण काय करतो, ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज करतो. जनरल व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी किती आहे, 9.8 आहे. बरोबर, किती आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर. कधीही युनिट लावायला विसरायचं नाही. युनिट कधी पण फिजिक्समध्ये लावले पाहिजे. आता आपण मॅथ्स शिकत नाही, आपण काय शिकतोय, फिजिक्स शिकतोय. म्हणून मीटर पर सेकंड स्क्वेअर हे लावलंच पाहिजे. तेव्हाच आपल्याला डायरेक्ट कळतं की ही ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे. ओके, बरं, आपण काय केलं मग, सायंटिस्ट लोक काय करतात, इन्स्ट्रुमेंट तयार करतात आणि ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज करतात. कधी काय करतात, सपोज आता 9 पॉईंटवर बघत होतो तर ते काय करतील, 12 घेतील और 5 घेतील. ओके, जीची व्हॅल्यू काय घेणार, 12 घेतील और 5 घेतील. मग हे चेंज करून त्यांनी बघितलं की परत आपला टाइम पिरियड काय होतोय, चेंज होतोय. तो मोठा होतोय किंवा छोटा होतोय, खरं चेंज होतोय हे त्यांना माहिती पडलं. ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यू जसं चेंज झाल्या तसं आपला टाइम पिरियड काय झाला, चेंज झाला. तर परत सायंटिस्ट लोकांनी काय लिहिलं, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. काय, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी आणि G⁻B घेतलं. कसा डिपेंडेंट आहे हे माहिती नाही अजून आपल्याला, खरं डिपेंडेंट आहे हे माहिती आहे. ओके, तर त्यासाठी त्यांनी काय केलं, T⁻G. बरं, आणि बाकीचे फॅक्टर्स त्यांनी हे केले, चेंज केले आणि बघितलं. मग असं करून आलं फक्त ह्या 2 फॅक्टर्सवरच आपला टाइम पिरियड चेंज होतो. बाकी कुठलेही फॅक्टर्स तुम्ही चेंज केले, जसं ही लेंथ पहिला स्ट्रिंग असणार, मग नंतर त्यांनी एक दोरी होती, पहिलं नायलॉनची दोरी होती, मग कॉटनची दोरी घेतली, मग रबरची दोरी घेतली, असं केलं. तर हे चेंज होतं का, बघा काही होत नाही. फक्त काय लेंथ चेंज झाल्यावरच चेंज होत जाईल. त्यांनी मटेरियल चेंज करून बघितले, बाकी सगळ्या चेंज करून बघितलं. बट त्यांना एवढंच कळालं की ह्या 2 क्वांटिटीजमुळेच हे चेंज होतं, बाकी कुठल्याही क्वांटिटीमुळे हे चेंज होत नाही. ओके, एवढं समजलं सगळ्यांना. बर, आता हे झालं. आपल्याला 2 तरी आयडेंटिफाय झालेत की 2 पॅरामीटर्स तरी आयडेंटिफाय झालेत की ज्याच्यावर आपलं टाइम पिरियड डिपेंडेंट आहे. काय आहे, टाइम पिरियड डिपेंडेंट आहे. मग ह्याला आपण असं लिहू शकतो, टी कसं लिहिणार, टी इज इक्वल टू के टाइम्स L⁻A G⁻B. काय, L⁻A G⁻B, वेर के इज कॉन्स्टंट. के काय आहे, आपला कॉन्स्टंट आहे. काय आहे, कॉन्स्टंट आहे. के काय आहे, कॉन्स्टंट आहे. बरोबर, के काय आहे, कॉन्स्टंट आहे. आता हे काय झालं, इक्वेट झाले. काय केलं, इक्वेट केलं. के का घेतला आपण, आपल्याला हे ज्या प्रोपोर्शनल सायन्स आहेत, काय आहेत, प्रोपोर्शनल सायन्स आहेत, ह्या काढायच्या आहेत. त्याशिवाय आपण ह्याच्यावर मॅथमॅटिकल ऑपरेशन करू शकत नाही. काय, आपण मॅथमॅटिक्स यूज करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला इक्वेलिटी साईन लागते. म्हणून आपण काय घेतलं, काहीतरी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के घेतला. काय घेतला, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतो आपण याला. काय म्हणतो, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे काय, व्हॅल्यू असते. जसं मग मागच्या एका लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं, 2, 8, 10 ह्या काय आहेत, व्हॅल्यूज आहेत. ह्या काय झाल्या, कॉन्स्टंट व्हॅल्यूज झाल्या. बरोबर, तर अशीच काहीतरी व्हॅल्यू येईल त्याची, ते आपण नंतर बघू काय करायचं आहे. बरं, हे काय आहे, कॉन्स्टंट आहे. बरं, आता आपण काय करणार आहे, डायमेन्शन्स काढणार आहे. काय काढणार आहे, डायमेन्शन्स काढणार आहेत प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं. फक्त कशाचं काढणार आहे, प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं. आपण काय करणार, कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स निघत नाही. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं तर कॉन्स्टंटच्या डायमेन्शन्स निघत नाही, तर केचे आपले डायमेन्शन्स निघणार नाही. ओके, कारण के कसली क्वांटिटी असणार आहे, केची व्हॅल्यू 1, 2, 4 अशी असणार आहे. तर ह्याचे डायमेन्शन्स नसतात. काय असतात, ह्याचे डायमेन्शन्स नसतात. फक्त आपल्याला काय करायला लागणार आहे,
लेंथचं डायमेन्शन काढायला लागणार आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनचं डायमेन्शन काढायला लागणार आहे, टीचं डायमेन्शन काढायला लागणार आहे. बरं टीचं डायमेन्शन काढूया पहिला. टी म्हणजे काय? टाइम. टाइम पिरियड. टी म्हणजे काय? आपला टाइम पिरियड. काय आहे? टाइम पिरियड. टाइम पिरियड कशामध्ये मोजतो आपण? सेकंड्समध्ये मोजतो. टाइम कुठलाही टाइम असो, टाइम पिरियड असो कुठलाही असो, कशामध्ये मोजतो आपण? सेकंड्समध्ये. का? फंडामेंटल क्वांटिटी फर्स्ट लेक्चर आठवतंय तुम्हाला? तर काय? सेकंड्समध्ये मोजतो. बस सेकंडचं आपण डायमेन्शन्स कसे लिहितो? सेकंडचे आपण डायमेन्शन्स कसे लिहितो? L⁻0, M⁻0, T⁻1. बरोबर. हे झाले डायमेन्शन झाले. हे झाले टाइमचे डायमेन्शन्स. आता आपण एल काय आहे? लेंथ होतं. लेंथ ऑफ द पेंडुलम. आपला जो पेंडुलम होता त्याची लेंथ होती. बरोबर. तर एल काय डिनोट करतं? लेंथ डिनोट करतं. काय डिनोट करतं? लेंथ ऑफ पेंडुलम. बरोबर. लेंथ ऑफ पेंडुलम आपण कशात मोजणार? मीटर्समध्ये मोजणार. कशामध्ये मोजणार? मीटर्समध्ये. बरं, ह्याचे डायमेन्शन्स कशी लिहिणार? L, M, N, T कशी लिहिणार? L⁻1, M⁻0, T⁻0. बरोबर. बट आपलं काय? L⁻A आहे. काय आहे? L⁻A. तर हे काय येणार? L⁻A असलं तर इथं काय येणार? M⁻A. आणि हे टोटल ब्रॅकेट रेस टू ए येणार. काय येणार? टोटल ब्रॅकेट रेस टू ए. तर ही क्वांटिटी, हे डायमेन्शन्स कसे होतील बघा? L⁻A इज इक्वल टू M⁻A इज इक्वल टू L⁻A, M⁻0, T⁻0. आता हे काय करणार आपण? इंडायसेस रूल वापरणार. हेला 1 ला मल्टिप्लाय करणार. A×1 काय येणार? A येणार. A×0 0, A×0 0. म्हणून ह्या दोन क्वांटिटीज 0 झाल्यात. ह्यात एवढं A आलेलं आहे. ओके. हे झालं आपलं एलचं डायमेन्शन. काय झालं? एलचं डायमेन्शन. आता आपण कशाचं बघणार आहे? ग्रॅव्हिटी. ओके. जी काय आपली ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. एक्सेलरेशन. बरं, हे काय आहे? एक्सेलरेशन आहे. कुठलं तरी एक्सेलरेशन आहे. ग्रॅव्हिटेशनल असो कुठलंही असो. आता आपण वेलॉसिटीचं बघितलं तर इनिशियल वेलॉसिटी असो, फायनल वेलॉसिटी असो, त्याचे युनिट सेम होते. बरोबर. युनिट सेम होतं ना. वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी म्हणजे काय? व्ही होतं. त्याचं युनिट काय होतं? मीटर पर सेकंड. बरोबर. इनिशियल वेलॉसिटी यू, त्याचं पण युनिट काय होतं? मीटर पर सेकंड. वेलॉसिटी कसलीही असू दे, त्याचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड. तसंच एक्सेलरेशन कुठलंही असू दे, काय? एक्सेलरेशन कुठलंही असू दे, त्याचं युनिट काय राहणार आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय असणार आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ज्याला आपण कसं लिहितो? मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहितो. बरोबर. आता ह्याचे डायमेन्शन्स कसे असणार आहे बघा? डायमेन्शन्स कसे असणार? L, M, T. बरोबर. L, M, T. M कशाला डिनोट करतो? लेंथला. म्हणजे L⁻1 kg नाही आहे तर M⁻0. टी कशाचा आहे? सेकंडचा आहे तर काय येणार? -2. बरोबर. बट आपण काय घेतलंय? G⁻B घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे? G⁻B घेतलेलं आहे. तर मी इथं G⁻B केलं. बरोबर. तर हे टोटल ब्रॅकेट काय येतं? रेस टू बी. हे टोटल ब्रॅकेट रेस टू बी. तर ह्याला पण रेस टू बी येणार. तर इथं कसं येतं बघा? L⁻B, M⁻0, T⁻2b. बरोबर. T⁻2b. हे काय येतं? G⁻B चे डायमेन्शन्स येतात. हे काय येतात? G⁻B चे डायमेन्शन्स येतात. बरं, आता आपण काय बघितलं तर होमोजेनिटी ऑफ डायमेन्शन्स. काय बघितलं तर? होमोजेनिटी ऑफ डायमेन्शन्स. होमोजेनिटी ऑफ डायमेन्शन्स मध्ये आपण काय सांगितलं तर की लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन्स आणि राईट हँड साईडचे डायमेन्शन्स सेम असले पाहिजे. काय झालं? लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन्स आणि राईट हँड साईडचे डायमेन्शन्स काय असले पाहिजे? सेम असले पाहिजे. म्हणजे काय? T इज इक्वल टू के L⁻A G⁻B. हे जे ह्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स आणि ह्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स सेम असले पाहिजे. बरोबर. काय असले पाहिजे? सेम असले पाहिजे. चला बघूया सेम आहेत का. बट टीचे डायमेन्शन्स काय? टीचे डायमेन्शन काय असले पाहिजे? मग आपण काय लिहिणार? L⁻0, M⁻0, T⁻1. बरोबर. काय लिहिणार? T⁻1. आता
के काय आहे कॉन्स्टंट, याचे डायमेन्शन्स नाही आहेत, काय आहेत डायमेन्शन नाहीत, तर त्याला सोडून टाका, त्याला आपल्या ह्याच्यात हिशोबात घ्यायचा नाही. आता काय घेणार एल रेस टू ए. एल रेस टू ए चे बघा डायमेन्शन्स काय आहेत, एल रेस टू ए, एम रेस टू 0, टी रेस टू 0. बरोबर. हे काय इथं मल्टिप्लिकेशन आहे, तर इथं आपण मल्टिप्लिकेशन घेऊया. परत जी रेस टू बी चे डायमेन्शन्स काय आहेत, जी रेस टू बी चे डायमेन्शन्स इथं आहेत, काय आहेत बघा, एल रेस टू बी, एम रेस टू 0, टी रेस टू -2b. हे डायमेन्शन्स आहेत. बरोबर. काय टी रेस टू -2b. आता ह्याचं थोडंसं सॉल्विंग करूया. हे काय राहतं, हेला काही करायची गरज नाही, हे एकटंच आहे, तर इथं असंच ठेवा. एल रेस टू 0, एम रेस टू 0, टी रेस टू 1. काय येणार, टी रेस टू 1. बरोबर. इज इक्वल टू, आता ह्यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं. मी तुम्हाला सांगितलं तर सेम क्वांटिटीजचं तेवढंच मल्टिप्लिकेशन करायचं, डिफरंट क्वांटिटीजचं मल्टिप्लाय करत नाही. कुठले, फक्त सेम क्वांटिटीज. बरोबर. तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येतं, इंडायसेस ऍड होतात. काय होतात, इंडायसेस ऍड होतात. तर काय येतं बघा, एल रेस टू ए प्लस बी येणार. काय येणार, एल रेस टू ए प्लस बी. एम रेस टू इथं 0 आहे, इथं 0 आहे, तर काय येणार 0 प्लस 0. बरोबर. आणि टी रेस टू काय येणार बघा, टी रेस टू 0 प्लस इथं काय आहे -2b, तर -2b असं येणार. बरोबर. काय येणार -2b. बरं, प्लस -2b काय होणार, परत आपलं -2b होणार. बरोबर. काय होणार -2b. बरं, होमोजेनिटी ऑफ डायमेन्शन्स काय सांगता आपल्याला, की लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन्स राईट हँड साईड सोबत मॅच झाले पाहिजे. ओके. मग आता हे करण्यासाठी आपल्याला ए एन बीच्या व्हॅल्यूज माहिती पाहिजे. बरोबर. काय माहिती पाहिजे, ए एन बीच्या व्हॅल्यूज माहिती पाहिजे. तर आपण परत बघूया, हे कॉपी करून घ्या. ओके. जसं जसं लेक्चर होत जातं, लेक्चर झाल्यानंतर परत एकदा येऊन हे कॉपी करा, काय काय झालेलं आहे आपलं. बरं, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड ह्या दोन्ही डायमेन्शन्स काय पाहिजेत आपल्याला, सेम पाहिजेत. काय पाहिजेत, सेम पाहिजे. त्यासाठी आता बघा, इथं एल रेस टू 0 आहे, म्हणजे इथं पण एल रेस टू 0 पाहिजे. बरोबर. इथं एल रेस टू 0 आहे, म्हणजे इथं पण एल रेस टू 0 पाहिजे. बरं, एल रेस टू 0 कधी होणार, ए प्लस बी इज इक्वल टू 0 असल्यावर एल रेस टू 0 होणार ना. ह्या दोघांचं एडिशन 0 असल्यावर एल रेस टू 0 होऊन जाईल. ओके. एम रेस टू 0 पाहिजे, एम रेस टू 0 आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता काय पाहिजे, टी रेस टू 1 पाहिजे. काय पाहिजे, टी रेस टू 1 पाहिजे. बट टी रेस टू काय बघा, -2b आहे. काय आहे, -2b. तर इथं आपण लिहूया -2b इज इक्वल टू 1. हे जे -2b ची व्हॅल्यू आहे ती काय पाहिजे आपल्याला, 1 पाहिजे, म्हणून आपण इक्वेट करतोय. ओके. तर ह्याच्यातनं आपल्याला b ची व्हॅल्यू भेटते बघा. काय भेटते बघा, देअरफॉर b इज इक्वल टू -1/2. हे 2 इकडे जातं, डिनॉमिनेटरला मायनस साइन तिकडे जाते, तर काय येतं, b इज इक्वल टू -1/2. बरं, ही b ची व्हॅल्यू इथं टाका, आपल्याला काय भेटते, a ची व्हॅल्यू भेटते. आता बघा, a प्लस -1/2 इज इक्वल टू 0. देअरफॉर a इज इक्वल टू 1/2. बरोबर. काय येतं, a इज इक्वल टू 1/2. म्हणजे आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यूज भेटलेले आहेत. काय भेटलंय, a आणि b च्या व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत. तर आपण काय लिहिलं बघा, t इज इक्वल टू k l रेस टू a आणि g रेस टू b असं लिहिलं. बरोबर. काय लिहिलं, l रेस टू a आणि g रेस टू b. आता ह्या ज्या व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत आपल्याला, त्या काय करायच्या, आपण इथं पुटअप करायच्या. काय करायचं, पुटअप करायचं. तर काय येतं बघा, t इज इक्वल टू k l रेस टू हाफ. a ची व्हॅल्यू काय आहे, हाफ आहे, तर l रेस टू हाफ. आणि g b रेस टू -1/2, g रेस टू -1/2. बरं, आता हे g रेस टू -1/2 ला आपण कसं लिहू शकतो, k l रेस टू 1/2. बरोबर. g रेस टू -1/2, तर आपण ह्याला काय करणार, डिवायडेड बाय मायनस, थोडंस मोठं लिहितो, k l रेस टू 1/2 डिवायडेड बाय g रेस टू -1/2 असं लिहू शकतो. बरोबर. g रेस टू -1/2. बरं, आता ह्याला अजून काय करू शकतो आपण त्याच्यात बघूया. थोडंसं फॉर्मेशन चेंज करायचं आहे.
बर, तुम्ही हे मॅथ्स मध्ये शिकला असणार. काय शिकला असणार? ए रेस टू 1/2 म्हणजे काय असतं? अंडर रूट ऑफ ए. बरोबर, काय असतं? अंडर रूट ऑफ ए. मग एल रेस टू 1/2 लिहिलं तर काय होईल? अंडर रूट ऑफ एल. बरोबर, तर मी ह्याला असं लिहू शकतो, टी इज इक्वल टू के अंडर रूट ऑफ एल. बरोबर, काय लिहू शकतो? अंडर रूट ऑफ एल. अँड सॉरी, हे -1/2 ने खालती गेल्यावर +1/2 होतं. काय होतं? खालती गेल्यावर +1/2 होतं. सॉरी, इथं माझं चुकलं. हे काय होतं? खालती गेल्यावर -1/2, खालती गेल्यावर काय होतं? +1/2 होतं. तर इथं अंडर रूट ऑफ काय येतं? जी येतं. काय येतं? अंडर रूट ऑफ जी. बरं, हे दोन अंडर रूटच्या साईन आहेत. आपण काय करू शकतो? एकाच ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. तर ह्याला आपण काय करणार? के अंडर रूट ऑफ एल बाय जी. के अंडर रूट ऑफ एल बाय जी. तर जनरल फॉर्म्युला काय येतो? टी इज इक्वल टू के अंडर रूट ऑफ एल बाय जी हा फॉर्म्युला येतो. बट आता ही जी के ची व्हॅल्यू आहे ते बरेच एक्सपेरिमेंट करून काढलेली आहे आणि ती व्हॅल्यू काय येते? 2π. काय येते? 2π अंडर रूट ऑफ एल बाय जी. आता कुठल्याही टाइम पिरियड जर पेंडुलमचा काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? टाइम पिरियडचा फॉर्म्युला मी इथे लिहितो बघा. टी इज इक्वल टू 2π अंडर रूट ऑफ एल बाय जी. हा त्याचा फॉर्म्युला आहे. कुठल्याही पेंडुलमचं जर आपल्याला टाइम पिरियड काढायचा असेल तर त्याचा हा फॉर्म्युला आहे. तर असं आपण फॉर्म्युला डेव्हलप करतो और एखादी फिजिकल क्वांटिटी डेव्हलप करतो. काय दिलंय? डिराईव्ह. डिराईव्ह म्हणजे काय? डेव्हलप करणे. काय असतं? डेव्हलप करणे. डिराईव्ह द रिलेशन बिटवीन द फिजिकल क्वांटिटीज. आपण काय केलंय बघा? टाइम फिजिकल क्वांटिटी, लेंथ फिजिकल क्वांटिटी, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन फिजिकल क्वांटिटी. ह्या फिजिकल क्वांटिटीज मधलं रिलेशन डेव्हलप केलंय. काय केलंय? रिलेशन डेव्हलप केलेलं आहे. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असणार. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ते नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके.